फोटो घ्या ना. हा इकडे इकडे. आपण नकाच भेटतो पण तुमची भेट सगळी भेट खूप दिली पण आम्हाला दोघांची भेट एकत्र पाहिजे आम्हाला हे असं भेटण्याच्याऐवजी एखाद्या वेळेला तुम्ही माझ्यासोबत मुंबईला या ह्या दिवसांचा बरोबर. कारण की कसं असतो आता इथे हजारो मोर्चे आलेले आहेत. बरोबर ते प्रत्येकाला भेटतील, निवेदन घेतील, तुमचे फोटो काढतील आणि ओके थँक्यू जा घरी. त्याला स्पेसिफिक आता तुमचा आमदार म्हणून मी तुमची तिथे बाजू मांडू शकतो, आपण सेपरेट भेटायला गेला. बरोबर. एकदम बरोबर दादासाहेब. सेपरेट आता फडणवीस साहेबांना भेटू, समजा शिंदे साहेबांना भेटायची गरज असेल, तुम्हाला दिल्ली जायचं असेल तर मी माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित आपले दोन तीन प्रतिनिधी घ्या. दादा भूमिका आमची होती प्रामाणिकपणे. जुना इतिहास आहे ना आपला कारखान्याचा काळा होता खूप, म्हणजे खूप राजकीय संघर्ष रंगले आणि त्यातून शेतकरी बरोबर झाला, कामगार बरोबर झाला रेलमध्ये. आमचा प्रयत्न आता पुढे कसा आहे की आता राजकीय होऊच द्यायचं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं पुढे आपल्याला. त्याच्यात पण एक अशी गोष्ट आहे अजून दुसरी सांगा साहेब. मी मागे ते असा त्याच्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. मला त्याच्यात असं आढळलं की जी बँक त्यावेळेला काहीतरी मला वाटतं 38 कोटी रुपये बँकेने अपसेट प्राईस काढली त्याची आजच्या 2-3 वर्षापूर्वी. 38 कोटी रुपये दिली होती बँक. तिचे 38 कोटी रुपये घेऊन मोकळं होण्यामागे. बरोबर. परंतु तुमच्या कामगारांचे देणे त्याच्यापेक्षा दुप्पट आहेत. त्याच्यापेक्षा दुप्पट होते निश्चित. त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांचे जे तुमचे या कारखान्यांचे पूर्वीच्या काळाचे ते टॅक्सेस होते, काहीतरी वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत. ते आता हालाकी ते टॅक्सेस बंद होऊन गेले झाला, ते बंद होऊन गेलेले आहेत. पण त्यांचे पण बोजे तुमच्या प्रॉपर्ट्यांवर लागलेले आहेत. बरोबर. किंवा नुसतं बँकेचं कर्ज फेडलं आणि कामगारांचं देऊन दिलं आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेले, अशातलाही प्रॉब्लेम नाही. त्याची माहिती आम्हाला नाही दादा, तुम्ही त्यांना माहिती आहे. मी तेच सांगते पण आपण इथं 25 कोटी वाढून घेऊ. ऐकून घ्या ना, तुम्ही हे देणे द्याल, कामगारांचे दिले, बँकेचे दिले, आम्हाला तेवढं नाही रिअलमध्ये. बरोबर. ते बऱ्याचशा प्रकारचे टॅक्स आहेत. मला ते नावाने आठवते आता, तर त्यांचे काहीतरी 60-70 कोटी रुपये होते त्यांचे सुद्धा. आता बंद काळात घेतलं माफी मागून कोर्टातून नील म्हणून ते परत कोर्टात जाणं आलं, म्हणजे करून रिक्वेस्ट आपण कोर्टात शेतकऱ्यासाठी कोर्टात जाणं आलं. त्याच्यासाठी एकच वर्ष मुडीने चालू केला भाड्यापट्ट्याने. आणि आज सुद्धा आपली जी डिस्टिलरी आहे माझ्यामध्ये, ती डिस्टिलरी जरी चालू केली तरी कारखाना फुल फ्रेश होईल. एकदम बरोबर. एकदम अभ्यास सगळ्यात महत्वाची डबल प्रोजेक्ट सामग्री तयार करायची, डिस्टिलरी तयार होती आणि प्युअर स्प्रिट तयार होतं आपल्या. आणि सगळ्यात इन्कम आणि शासनाच्या धोरणामध्ये ते इन्कमला जास्त किंमत पण आहे, त्याच्या माध्यमातून खूप चांगलं. आज ठीक आहे, प्रातिनिधिक स्वरूपावर तुम्ही इथे आंदोलन केलं, इथे आले, सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला येऊन भेटतील, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण हे येऊन किंवा काही करून हे समस्या सॉल्व्ह होणार. पण त्याच्यामुळे हे आता आपण निवेदन ठीक आहे, मी पण निवेदन घेतो, पण याच्यामध्ये तुमच्यापैकी 2-3 जण जे त्यांचा फुल अभ्यास आहे. आता याच्यामध्ये मी तर पहिले एक काम करेल, जी या तोपटीच्या कारखान्याला जी थक आम्ही दिली कॉपी मी मागेल. एकदम बरोबर. किती तुम्ही दिली आहे ना, 468 करोड म्हणजे आपल्याला सुरुवात करायला दिली आहे ना. समजून जर तुम्हाला उद्या गव्हर्नमेंटने नाही दिलं, आपण वाईट विचार करू, तुम्हाला नाही दिलं, ती कॉपी घेऊन तुम्हाला हायकोर्टात जाता येईल की तुम्ही शासन म्हणून एका कारखान्याला वेगळा न्याय देत नाही, एका कारखान्याला वेगळा न्याय देत नाही. एकदम बरोबर. ही ताकद लागेल मग दादा तुमच्याकडे जे आहे सगळं. हे बघ, मी तुम्हाला सांग, मला काही याच्यात राजकारण नाही. आबांना तेच विनंती केली की आबासाहेब हा कारखाना सुरू झाला पाहिजे. मला सुद्धा इंटरेस्ट नाही. म्हणजे हा कारखाना आजपर्यंत तुम्ही इथे उपोषणाला बसले म्हणून लोकांना माहीत पडलं की वचाकाचा काही चालू आहे. हा विषय लोक विसरून गेले. त्याच्यामुळे मला याच्यात मुळीच राजकारण करायचं नाही. तुमच्यासाठी जे प्रयत्न करेल ते प्रामाणिक करेल. तेच पाहिजे दादा, दुसरं काहीच नाही. आता याच्यात हे सगळं वाचून मी याची सगळी माहिती मागवतो की तोपट्यांच्या कारखान्याला कसे दिले, काय दिले, त्याला क्रायटेरिया काय लावलेला आहे, त्यांची जमीन किती होती, त्याच्या अगेन्स्टमध्ये यांनी काय त्यांना गव्हर्नमेंटला तारण दिलं का नाही दिलं का काय केलं, संपूर्ण माहिती. भेटते ना जे डायरेक्टर बॉडी ना, हे आमचं पूर्ण स्टेटमेंट आम्ही संघटनेने सांगितलं की हे पैसे आमच्या खात्यावर आम्ही कर्ज देतोय आणि फेडायची जबाबदारी गव्हर्नमेंटला देतोय.
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी होती. बरोबर. आज आपल्या कारखान्यावर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी नाहीये. नाही. आपला कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतलाय, त्याची मालक जिल्हा बँक आहे. हो आपण ठीक आहे, आपण झगडा भांडण करणार नव्हतो, तुमना पते ना मालकी हक्काला काहीच नाही ना. बरोबर. आता याच्यात बेसिक लॉजिक असं आहे अजून जे 14,500 सभासद जिल्हा बँकेने बँक ताब्यात कारखाना ताब्यात घेतला, त्यांनी त्यावेळेस घेतलेले शेअर्स त्यावेळेस ते झिरो व्हॅल्यू कशी होऊ शकते. म्हणजे आजही समजा शेतकऱ्यांसाठी लढणं काही चुकीचं नाही आपलं. हो, मला मान्य आहे. पण तो कोणत्या तरी ऍक्ट खाली ती संस्था रजिस्टर झालेली असेल ना, कोणत्या तरी ऍक्ट खाली ती संस्था रजिस्टर आहे कुठल्या ना. तरी याच्यावर अकाउंटचा लागेल ना त्यांना एक. कारखाना रजिस्ट्रेशन तर झाला असेल. बरोबर. हो ना. नाही आणि हा जो पर्याय ऐका ना, आपल्याला मला हो. त्याच्यामध्ये खोलात जायचं नाहीये, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तयार करावं लागतील. आपलं फाउंडेशन आपल्याला तयार करावं लागेल. आपल्याला हे तयार करावं लागेल की कारखान्याचे आम्ही मालक आहे. बिलकुल बिलकुल. उद्या हवेमध्ये तीर मारून काही मजा नाही दादासाहेब, जागावर लागायला पाहिजे ना. या. आम्ही ना 7 जूनला संजय पवारांना 6 जूनला फोन केला होता याविषयी. संजय पवार संजय पवारांनी मला काय सांगितलं? संजय पवारांचा रोल याच्यामध्ये फक्त जिल्हा बँक जिल्हा बँक आहे. दुसरा काही ते एवढंच बोलले की आमचे पैसे देऊन टाका तुमची पब्लिक म्हणून काय आहे? पब्लिक म्हणून काय रोल आहे? तुम्ही जो दादाची भूमिका दाखवत आहे ती जनता म्हणून भूमिका हा, दाखवत बरोबर. आहे. शेतकरी म्हणून भूमिका दाखवत तुमचा आहे. रोल बरोबर आहे. त्या कारखान्यावरती जर आपल्याला नवीन काही कर्ज पाहिजे, थक आले पाहिजे, तर तो कारखाना पुनरुज्जीत करण्यासाठी आपल्याला ती बॉडी काहीतरी एक बॉडी पण ती करावं लागेल ना. बरोबर. या नावाने आम्ही ऑलरेडी ते पण मेन्शन केलेलं हा आहे. पण सर की पुरुष म्हणजे बस मजबूत त्यांना विश्वास दिसला पाहिजे ना. बिलकुल. शासनाने मदत करणार शासनाची मदत घ्यावी लागणार. बरोबर. नाही, ती मोठी गरज आहे मी आपली. विकू देणार म्हणजे विकायला मी विरोध करेल. पण दादासाहेब ऐका ना, मी आजच तुम्हाला सांगून ठेवतो जी माझ्याकडनं तुमची प्राथमिक अपेक्षा आहे की हा कारखाना विकला जायला पाहिजे. शेतकऱ्यांचाच राहायला पाहिजे. त्याचा माझा आबांचा विरोध राहील हे मी तुम्हाला लिहून देतो. वा वा. वा, वा, वा. आणि ते झालं म्हणजे झालं. नाही पण दादा त्यांना पहिले संग्राम टोपटे तेच ना कारखान्याची प्रोसेस आहे ना ती तुमले लवकर भेटी तुमले लवकर ते करतील. हे बघ येतं घेऊच आपण. हा. फक्त आता हा जो कारखाना आहे ना राजगड भुवरचा. याला तक आम्ही कशी कशी दिलेली आहे ते सहकार खात्याकडून सगळं डॉक्युमेंट्स काढून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण सहकार मंत्र्याकडे पण मीटिंग लावा. ओरिजिनल प्रिंट घेऊन घ्या. हा आपल्याकडे एकच होती. या आता आपण मला सगळी डिटेल माहिती काढून मी तुम्हाला देतो पहिले. चालेल. आणि त्याच्यावर एक 5 सिटिंग घेऊ. हो. याच्यानंतर आता पुढची दिशा काय दिशा काय? ठरवायची आणि आता पहिले कोणाकडे आता पहिले तर आपल्याला मराठी शासनाच्या सहकार विभागाकडे याची मीटिंग लावा. बरोबर एकदम बरोबर. पहिले सहकार मंत्री, मग मुख्यमंत्री, हो. मग अमित शहा. बरोबर. असं जाण्यापुढे डायरेक्ट अमित शहा पाहिजे तू खाली दाढी दिला. बरोबर आहे का? स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप. एकदम बरोबर. दादासाहेब 26 जानेवारी आपली चांगली साजरा होईल. 26 जानेवारी येणारी चांगली साजरा व्हायला पाहिजे. इच्छा आमची. दादा हे सगळं डिटेल करून देतो. नाही जर तुमची आता जो आम्ही आपल्याला की पिढ्या ते विरोध करतात हा सगळा विषय असाच आहे मग ना. मला रिकामी चेट्ट्या ओळीमध्ये उडी काय